तमाम शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी अलीकडच्या काळामध्ये आंदोलनामध्ये जी एकजूट दाखवली, अत्यंत आक्रमकपणे शेतकरी रस्त्यावर उतरला, या आपल्या सगळ्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारनं म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी आत्ता विधानसभेमध्ये घोषणा केली की 2019 साली कर्जमाफीमध्ये बसलेल्या शेतकऱ्यांना या 2 लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार, ही महत्वाची घोषणा आहे आणि आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं हे यश आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। कारण पहिल्या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेमध्ये सरकारनं ही अट घातली होती की 2019 साली ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्यांना फक्त आम्ही 50,000 रुपये देऊ किंवा वरचे पैसे भरले तर। पण सातत्यानं जी आपण आंदोलनं केली, आपण रस्त्यावर उतरलो, गावागावात फसव्या जीआरची आपण राज्यभर होळी केली, ठिकठिकाणी लोकांनी निवेदनं दिले, कुठे धरणं आंदोलन झाली। मी स्वतः अन्नत्याग आंदोलनाला माझ्या निवासस्थानासमोर 5 दिवस अन्नत्याग केला, बेमुदत माझी तब्येत खालावली। सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं गिरीशभाऊ महाजन जलसंपदा मंत्री उपोषणस्थळी आले, त्यांनी आमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की 5-7 दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयांबरोबर तुमची आम्ही बैठक लावतो, तुमचं म्हणणं ऐकून घेऊन आपण सकारात्मक निर्णय घेऊ। पण ती बैठक लावायला त्यांना उशीर झाला। मग आम्ही पुन्हा मुंबईला काल आलो आणि विधानभवनात सगळ्या शेतकऱ्यांनी आम्ही घुसण्याचा प्रयत्न केला। कर्जाचे सातबारे विधानभवनात फेकले, आमची मागण्यांची पत्रकं विधानभवनामध्ये फेकले, सोयाबीन, ज्वारी, गहू, कापूस हा सगळा तिथे उधळला, मातीमोल भावाने विकला जातोय म्हणून। आणि विधानभवन परिसरामध्ये एकच खळबळ उडाली, सगळीकडे गोंधळाचं वातावरण तयार झालं आणि मुंबई पोलीस अलर्ट मोड उडाली। आम्हाला अटक करून नेत नाही तोवर आमचे काही शेतकरी पुत्र श्रीराम चलवाड असेल, शुभम राऊत आहे, विठ्ठल आपला खेडेकर आहे, त्याच्यानंतर अरबाज आहे, हे सगळे शेतकरी पुत्र मंत्रालयाच्या समोर झाडावर चढले आणि त्यांनी गळ्याला गळफास लावला। त्यामुळे अख्खं मुंबईचं पोलीस प्रशासन हल्लं, सरकार सुद्धा हल्लं आणि आम्ही सांगितलं आमच्याबरोबर चर्चा केली पाहिजे। मग गिरीशभाऊ महाजनांचं मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करायला आपल्याला उशीर झाला आहे, मान्य आहे, पण जे झालं ते जाऊ द्या, पण आता सविस्तर आणि विस्तृत चर्चा आपण करू। तुमच्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आम्ही पोहोचवलेलं आहे, त्यांनी ते वाचलेलं पण आहे। आणि मग काल बैठक लागणार होती, ती आज सकाळी लागली। सकाळी जवळपास पाऊण तास मुख्यमंत्री महोदयांबरोबर आज चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये काय काय झालं मुख्यमंत्री महोदयांच्या, ते मला तुम्हाला सगळ्यांना शेअर करायचं आहे। यामध्ये पहिली मागणी आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे केली की 2019 साली ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला त्यांनाही या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेमध्ये समाविष्ट करा। 50,000 रुपये देऊन फायदा नाही, तर जी काय रक्कम आपण ठरवतो त्याच्यात त्यांनाही घाला। तर ही मागणी आता विधानसभेमध्ये त्यांनी मान्य केली। सकाळी त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या ज्या काही अटी शर्तीच्या तुम्ही काढून टाकायचं सांगितलेलं आहे, त्यातल्या ज्या रास्त वाटतात त्या आम्ही काढून टाकू, त्याच्यावर आम्ही लगेचच बसणार आहोत। आणि एक अट त्यांनी सगळ्यात पहिली मान्य केली, 2019च्या कर्जमाफीमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीमध्ये घेतलं, त्यामुळे ते आपल्या लढ्याचं यश आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे। दुसऱ्या बाजूला पीक विमा योजनेतील शेतकरी विरोधी जाचक अटी रद्द करून 1 रुपयामध्ये पीक विमा योजना पुन्हा सुरू करा, ही पण मागणी आम्ही आज त्यांच्याकडे रेटून धरली। तर त्या संदर्भात ते म्हणाले आम्ही सकारात्मक आहे, सगळ्यांची चर्चा करून काहीतरी चांगला निर्णय त्याच्यामध्ये घेऊ। आणि दुसरा जो निर्णय आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये घोषणा केली की रेग्युलर कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत त्यांना 26-27 ची अट होती, तर ती अट रद्द करून 3 वर्षातले कोणतेही 2 वर्ष तुम्ही रेग्युलर भरलं तर तुम्हाला 50,000 रुपये देऊ असं त्यांनी सांगितलं। पण मला मुख्यमंत्री महोदयांना सांगायचं आहे की रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान कमी होईल, त्यांना किमान 1.5 लाख रुपये अनुदान मिळालं पाहिजे अशी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे। नाहीतर काय होईल, त्याच्यामध्ये 2 गोष्टी होतील, म्हणजे कर्ज थकवणाऱ्याला कर्जमाफी मिळते आणि रेग्युलर भरणाऱ्यांना वाटेल आम्ही काय पाप केलं, आम्ही पण थकू। म्हणून त्या शेतकऱ्यांना 50,000हून 1.5 लाखापर्यंत कर्जमुक्ती मिळाली पाहिजे अशी मागणी आज आम्ही त्या ठिकाणी लावून धरली। पण त्या संदर्भातला निर्णय अजून घेतलेला नाहीये। 100% लढाई आपण जिंकलो नाही, पण काही अंशी लढाईला यश आपल्याला मिळालेलं आहे। अर्ध्या हळकुंडानं पिवळा होणाऱ्यातला मी अजिबात कार्यकर्ता नाहीये, शांतपणानं हा लढा पुन्हा चालू ठेवावा लागणार आहे। तिसरी मागणी मुख्यमंत्री महोदयांसमोर आम्ही केली की 2024-25चा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा रखडलेला हक्काचा पीक विमा देण्यात यावा। मग त्याचं एक उदाहरण आम्ही त्यांना सांगितलं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये AIC कंपनी होती 24 साली, त्या कंपनीनं
35,000 शेतकऱ्यांचं नुकसान 70-80-90% दाखवलं पंचनाम्यावर. त्याच्यावर सह्या आहेत 3-4 लोकांच्या. आणि पैसे टाकताना 0 पैसे टाकले. मग ही शेतकऱ्यांची फसवणूक नाही का? पंचनाम्यात नुकसान 80% आणि पैसे टाकताना 0. म्हणून असे 35,000 शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातले आहेत. तर महाराष्ट्रातले शेतकरी किती असतील याचा आकडा तुम्हीच काढा असं आम्ही त्यांना सांगितलं. तर 24-25चा पीक विमा आम्हाला मिळून द्या, ही सुद्धा मागणी आम्ही आज रेटून धरली. आणि एक वेळ समझोता योजनेतील अन्यायकारक अटी रद्द करून सर्व शेतकऱ्यांना 2 ते 5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा. म्हणजे आमचं तर म्हणणं आहे की 2 लाखाची कर्जमाफी 5 लाखापर्यंत न्या, अशी आमची मागणी आहे. आणि 2 लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांकडून आगाऊ रक्कम भरण्याची अट न ठेवता ही कर्जमाफी 2 ते 5 लाखापर्यंत करा. म्हणजे आता कसं आहे, समजा माझ्यावर 10 लाख रुपये कर्ज आहे आणि मला 2 लाख रुपये कर्ज माफीचा लाभ मिळवायचा आहे, तर वरचे 8 लाख रुपये मला भरावे लागतील. वरचे 8 लाख रुपये भरायला मी कुठून आणू? समजा 5 एकरवाल्या शेतकऱ्यावर जर 5 लाख रुपये कर्ज असेल तर 50 एकरवाल्या शेतकऱ्यावर 50 लाख रुपये कर्ज आहे. मग 50 लाख रुपये कर्ज असणाऱ्या शेतकऱ्याला 2 लाखासाठी 48 लाख रुपये त्यांनी कुठून आणायचे भरायला? आणि एक गोष्ट राज्यकर्त्यांनी आणि बुद्धिजीवी लोकांनी, म्हणजे तथाकथित बुद्धिजीवींनी लक्षात ठेवली पाहिजे. छोटा शेतकरी गरीब असतो, मोठा शेतकरी श्रीमंत असतो, हे डोक्यातून काढून टाका. 1 एकराची शेती तोट्यात तर 50 एकराची शेती सुद्धा तोट्यातच असते. जर एका एकरावाल्याला 5,000चा प्रॉब्लेम असेल तर 50 एकरावाल्याला 50,000चा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं ही जे यांचं वरची आगाऊ रक्कम भरण्याची अट आहे ती कॅन्सल केली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी आम्ही त्या ठिकाणी सरकारकडे केलेली आहे. त्या संदर्भात त्यांनी फक्त ऐकून घेतलं. 2017च्या कर्जमाफीसाठी पात्र असूनही केवळ कागदपत्रांच्या त्रुटीमुळे वंचित राहिलेल्या अंदाजे 5 ते 6 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही, फक्त कागदपत्राच्या त्रुटीमुळे. त्याही शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये घ्या, अशी मागणी आज मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही केली. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना, त्याचप्रमाणे महात्मा फुले कर्जमाफी योजना, या दोन्ही कर्जमाफी योजनांमधून जे शेतकरी वगळले गेलेले आहेत काही कारणांमुळे, त्यांना या कर्जमाफीमध्ये आवर्जून घ्या, अशी सुद्धा मागणी आम्ही लावून धरली. आणि मागील कर्जमाफीवेळी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान देण्यात यावे. मागच्या कर्जमाफीचे रेग्युलर कर्ज भरणाऱ्या लोकांना 50,000 रुपये हे देणार होते, परंतु अजूनपर्यंत ते 50,000 रुपये आले नाही. हाही विषय आम्ही आज आग्रहपूर्वक त्या ठिकाणी मांडला आणि त्यांचं लक्ष त्या ठिकाणी वेधलं. आणि 50,000 रुपये रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना न देता 1.5 लाख रुपये द्यायचं, मी तुमच्याशी बोललोच. जे शेतकरी निव्वळ शेती उत्पन्नावर आयकर भरतात त्यांचा समावेश कर्जमुक्ती योजनेमध्ये करावा. आता असं आहे की 3 वर्षाचा टॅक्स भरल्याशिवाय इतर नॅशनलाइज बँकांचे लोन मिळत नाही. म्हणजे होम लोन असेल किंवा इतर लोन असतील, बरोबर ना, हे लोन जर घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला शेती उत्पन्नावर आधारित आयकर भरावा लागतो, म्हणजे या इतर लोनसाठी. मग शेती उत्पन्नावर आधारित जे इन्कम टॅक्स भरतात त्यांना या कर्जमाफीमध्ये घ्या, अशी आमची मागणी आहे. ते इन्कम टॅक्स भरतात म्हणजे ते श्रीमंत आहेत असा त्याचा अर्थ होत नाही, पण इतर लोन घेण्यासाठी, एज्युकेशन लोन, होम लोन किंवा बँकांची इतर बाकीचे लोन घेण्यासाठी त्यांना तो इन्कम टॅक्स भरलेला दाखवावा लागतो. म्हणून त्याही शेतकऱ्यांचा समावेश करा, हे पण आज आम्ही बोललो. शेतकऱ्यांकडे असलेले पीक कर्ज हे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे झाले असल्याने शेतीपूरक कर्जाचा सुद्धा कर्जमुक्तीमध्ये समावेश करावा. उदाहरणार्थ लिफ्ट इरिगेशनचं कर्ज, पाईपलाईनचं कर्ज, गोठ्याचं कर्ज, विहिरीचं कर्ज, ट्रॅक्टरचं कर्ज, शेती अवजारांचं कर्ज, याच्यासाठी शेतीसाठी लागणाऱ्या शेतीपूरक जे कर्ज आम्ही घेतलेलं आहे याचा सुद्धा कर्जमाफी योजनेमध्ये समावेश करावा, अशी मागणी आज आम्ही त्या ठिकाणी मांडली. कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याने पीक कर्ज वाटपाचे बँकांना आदेश द्यावे. आता बँका काय करतायत, बँका असं म्हणतात की तुमचं होम लोन थकीत आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला पीक कर्ज देणार नाही, तुमचं लिफ्ट इरिगेशनचं कर्ज थकीत आहे म्हणून आम्ही तुम्हाला पीक कर्ज देणार नाही, तुमच्या मुलाचं एज्युकेशन लोनचं कर्ज थकीत आहे म्हणून आम्ही तुम्हाला हे कर्ज देणार नाही. तर मुळामध्ये चूक आहे. आणि सिबिलची अट सुद्धा आम्ही त्यांना सांगितली, सिबिलची अट काढायला लावा. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं, SLBC मध्ये मी स्ट्रिक्ट ऑर्डर दिलेला आहे, असं जर कोणती बँक सिबिल मागत असेल किंवा इतर कर्जासाठी पीक कर्जाची अडवणूक करत असेल तर तुम्ही आम्हाला बँकेचं नाव मेसेज करा, त्या बँकेवर मी दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल करतो. हे स्ट्रिक्टली त्यांनी आज आम्हाला सांगितलेलं आहे. तर असं कुठं आढळलं तर आपणही मुख्यमंत्री महोदयांना मेसेज करा बँकेचं नाव टाकून, आम्ही पण करू, म्हणजे त्यांच्यापर्यंत हा संदेश गेला पाहिजे. 12वी मागणी आम्ही मांडली,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या गरजू महिलांची फेरतपासणी करा आणि त्यांना पात्र करा, त्यांना 1500 रुपये लाभ द्या. तसंच सोयाबीन, कापूस, कांदा, हळद तसेच इतर सर्व शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, शेतकऱ्यांना परवडणारा. ही सुद्धा मागणी आम्ही केली. त्याच्यामध्ये विशेषतः आम्ही सोयाबीनच्या भाववाढीसाठी डीओसीच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळालं पाहिजे, पामतेल आणि इतर तेलांवरचं आयात शुल्क वाढलं पाहिजे याच्यासाठी, आणि कापसाच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळालं पाहिजे. मग कांदा असेल किंवा सोयाबीन असेल, कापूस असेल, हळद असेल, दूध असेल, ऊस असेल, याच्या संदर्भानं राज्य सरकारनं आतापासून केंद्राकडे प्रयत्न केले पाहिजे. हे मी आवर्जून मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिलं आणि त्याला त्यांनी होकार पण दिला. त्यांना म्हटलं तुमच्या नेतृत्वाखाली आमचं शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन चला मोदी साहेबांकडे, अमित शहा साहेबांकडे, वाणिज्य मंत्र्याकडे, आम्ही बोलतो तुमच्या बरोबर. तर त्यांनी ती गोष्ट मान्य केली. ऐनवेळी पत्रव्यवहार केला की ते होत नाही. आतापासून केंद्र सरकारची जर मानसिकता तयार केली की डीओसी निर्यात करायची, अशा पद्धतीनं लोकांमध्ये रोष आहे किंवा सोयाबीनवाला शेतकरी आत्महत्या करतोय, हे तुम्ही आतापासून त्याचा पाठपुरावा केला तेव्हा तो निर्णय त्या काळात होईल आणि आपल्या सोयाबीनला दर मिळेल, आपल्या कापसाला दर मिळेल, हे त्यांच्या लक्षात आणून दिलं. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रभर विना परवाना सुरू असलेल्या जैविक औषधे, खते उत्पादक कंपन्या तसेच जिल्हाभरातून बनावट व निकृष्ट कृषी उत्पादने विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक होत आहे, त्यांच्यावर कारवाई करा, हे सुद्धा लक्षात आणून दिलं. आता काय झालं, अनेक ठिकाणी बोगस बियाणं विकलं गेलं, ते उगवलंच नाही. आता त्या कंपनीवर गुन्हा दाखल केला तर सेक्शन बेलेबल आहे. माझी मिसेस पण होती आज शिष्टमंडळामध्ये, ॲडव्होकेट शर्वरी, तिने पण मुख्यमंत्री महोदयांशी कायदेशीर बाबीवर सल्लामसलत केली. ते सेक्शन बेलेबल आहे, त्यामुळं त्याला नॉन बेलेबल सेक्शन करावं लागणार, कायदा करावा लागणार, शिक्षेची तरतूद मोठी करावी लागणार आहे आणि तरच हे बोगस बियाणं किंवा खतं हे लोक विकणार नाही. अशा पद्धतीची भूमिका आज आम्ही त्या ठिकाणी मांडली. जसं पीजीआर जे आहे म्हणजे प्लांट ग्रोथ, आपल्या झाडांची ग्रोथ होण्यासाठीचं जे पीजीआर आहे, तर त्याच्या बोगस कंपन्या महाराष्ट्रात आलेल्या आहेत. त्या कुठून आल्या? तामिळनाडू, आंध्र प्रदेश या वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या आहेत. म्हणून त्यांच्यावर कारवाई करा, ते शेतकऱ्यांना फसून पैसे मिळवत आहेत, हे आम्ही लक्षात आणून दिल्यावर मुख्यमंत्री महोदयांनी हे सगळे मुद्दे नोट डाऊन केले स्वतःच्या अक्षरामध्ये आणि हे सगळं समजून घेतलं, त्याच्यावर कारवाई करतो असंही त्यांनी सांगितलं. दुसऱ्या बाजूला कृषी अवजारं, स्प्रिंकलर, ठिबक, भाज्यांसह फळबाग योजनेचे रखडलेले अनुदान वितरित करा हे सांगितलं. आता त्याच्या संदर्भात स्प्रिंकलरच्या अनुदानासंदर्भात आज घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, पण ते तात्काळ शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. बुलढाणा जिल्ह्यात मोफत अनुदानित बियाणांसाठी महाडीबीटीवरील अर्ज केलेल्या वेटिंग लिस्टमधील शेतकऱ्यांना मोफत अनुदानातील बियाणे वाटप करा, हाही मुद्दा आम्ही घेतला. शासनाने पेरणीसाठी देऊ केलेल्या विशेष मदत पॅकेजच्या शासन निर्णयानुसार हेक्टरी 10,000 रुपये अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची मागची रक्कम टाका, हेही सांगितलं. महाराष्ट्रात रस्त्यांच्या नवीन कामांच्या नावाखाली विविध कंपन्यांकडून बेकायदेशीर मुरुम उत्खनन करून शेतकऱ्यांची फसवणूक व नुकसान केले जात आहे. उदाहरणार्थ केटीएल कंपनी आहे, केटीएलसह संबंधित सर्व कंपन्यांची चौकशी करून महाराष्ट्र महसूल अधिनियम व संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा मोबदला द्यावा, ही सुद्धा मागणी आम्ही केलेली आहे. त्याचा भुर्दंड हे लोक शेतकऱ्यांच्या मस्तकी मारतात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या रोही, रानडुक्कर, हरण, वानरं हे जे जंगली प्राणी आहे, याच्यासाठी शेतीला मजबूत तार कंपाऊंड करून द्या, ही मागणी आम्ही सातत्यानं नेहमी करतोय. आजही आम्ही लावून धरली. त्यासाठी नवीन योजना आणा. नंतर महावितरणकडून स्मार्ट मीटर लावण्यात येत असल्यामुळे याचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसतो आहे. पूर्वीपेक्षा अव्वाच्या सव्वा बिलाचा भुर्दंड गरीब नागरिकांना पडत आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर योजना तात्काळ बंद करण्यात यावी, अशा पद्धतीची मागणी आम्ही केली. त्यांनी सांगितलं आमच्याकडे पण याच्या संदर्भात तक्रारी आलेल्या आहेत, आम्ही त्याचा पुनर्विचार करतोय. शेतकऱ्यांना कृषी सौर पंपाची सक्ती न करता पूर्वीप्रमाणे वीज कनेक्शन देण्यात यावे. आता हा मुद्दा मी सविस्तरपणे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत असा मांडला की समजा तुम्ही सौर पंपाचं कनेक्शन, मी शेतकरी म्हटलं मला दिलं, आता मला खालून पाणी वर आणायचं आहे, तर सौर पंप काम करत नाही. मला 5 किलोमीटरवरनं पाणी आणायचंय, सौर पंप काम करत नाही. त्यामुळं जिथं जिथं असा प्रॉब्लेम आहे त्या शेतकऱ्यांना विजेचं कनेक्शन दिलं पाहिजे, हे त्यांनाही पटलं. ते म्हटले की त्या संदर्भात पण आपण सकारात्मक निर्णय काहीतरी करू, हे त्यांच्या आम्ही लक्षात आणून दिलं. आणि सौर पंपाची सक्ती करून सौर पंपाचं कनेक्शन मिळायला तयार नाही अशी पण अवस्था आहे, ते पण त्यांना सांगितलं. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिलेला नाही, त्या साखर कारखान्याचे क्रशिंग लायसन रद्द करा, त्यांना जेलमध्ये टाका, ही सुद्धा मागणी आम्ही केलेली आहे. आणि
एनसीसीएफ आणि नाफेड यांच्यामार्फत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा 30 रुपये प्रति किलो दराने खरेदी करण्यात यावा. कांद्याचे निर्यात धोरण कायमस्वरूपी मुक्त करण्यात यावे. त्याचप्रमाणे कांदा लागवडीसाठी लागणारे मजूर हे रोजगार हमी योजनेमार्फत मिळावे. ही सुद्धा मागणी आम्ही आज त्यांच्याकडे केलेली आहे. दुसरं, निवेदनाच्या 25 मागण्या या आपल्या निवेदनामध्ये आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त 10 मागण्या अजून आम्ही ऐनवेळी त्यांच्याकडे त्या ठिकाणी केल्या. त्या वेगळ्या कागदावर लिहून आम्ही त्यांना दिल्या. याच्यामध्ये पीक कर्ज, आता कर्जमाफीमुळे आपलं कर्ज थकलेलं आहे, त्यामुळे पीक कर्ज मिळत नाही. तातडीने बँकांना सांगा की या शेतकऱ्याच्या कर्जाची हमी आम्ही घेतो, जे पात्र शेतकरी आहेत यांना नवीन पीक कर्ज इश्यू करा. हे तुम्हाला सांगावं लागेल, हे त्यांना सांगितलं. दुसऱ्या बाजूला पीक कर्ज थकीत असेल तर इतरही कर्ज तुमचं एनपीए मध्ये दाखवू, हा मुद्दा आता बँकांनी नवीन काढलाय. म्हणजे तुम्ही पीक कर्ज भरा, नाही तर तुमचे बाकीचे पण कर्ज आम्ही थकलेले दाखवू, अशी धमकी देत आहेत. परस्पर बँका पुनर्गठन करतायत, रेग्युलरच्या यादीमध्ये आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. तर तो सुद्धा मुद्दा आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिला. त्यांनी सांगितलं याची सेपरेट मिटिंग आम्ही घेतो आणि बोगस बियाणाच्या आणि खताच्या पीजीआरच्या संदर्भात मी बोललो, कठोर कायदा करा आणि त्यांच्यावर कारवाई करा. यांचं लायसन जरी तुम्ही रद्द केलं तर ते नवीन बायकोच्या नावाने लायसन काढतात, नातेवाईकांच्या नावाने लायसन काढतात, धंदा सुरूच राहतो ना. त्यामुळे अशी शिक्षा झाली पाहिजे की पुन्हा त्याची बोगस बियाणं विकायची हिंमत नाही झाली पाहिजे. आता जसं तुकाराम मुंडे साहेब आल्यामुळं फूड अँड ड्रग्जमध्ये तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये अन्न औषध प्रशासनाच्या कारवाया सुरू आहेत, एक दहशत तयार झाली. तसं बोगस बियाण्यांमध्ये, औषधांमध्ये एक दहशत तयार झाली पाहिजे सरकारची, म्हणजे कोणाची हिंमत होणार नाही. खूप पैसा हे बोगस बियाण्यावाले खूप पैसा कमवतात, वर्षभरात तर हे करोडपती होऊन जातात. इकडं बोगस बियाणं भरायचं, तिकडे दुसऱ्या राज्यात विकायचं, मार्केटिंग करायचं, फसवायचं. शेतकरी बिचारा कोणाच्या मागे पडणार आहे, त्याला काय नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे कायदा तकलादू आहे. हा विषय आम्ही त्यांच्यासमोर मांडला. सोयाबीन भाववाढ, कापूस भाववाढीच्या अनुषंगाने मी आता तुमच्याशी बोललोच की तो विषय पण आम्ही आज त्या ठिकाणी रेटून धरला. असे बरेचसे विषय ऐन वेळेवर माझ्या सहकार्याने पण त्या ठिकाणी मांडले आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही राजकीय लोक नाही आहात, आम्ही तुमच्याकडे राजकीय अँगलला पाहत नाही, तुम्ही प्युअर शेतकऱ्यांसाठी तुमचं लाईफ समर्पित केलेलं आहे, त्यामुळं तुमची प्रत्येक मागणी आम्ही सिरियसली त्यांनी ऐकतोय असं त्यांनी सांगितलं. ऐकून घेतली, लिहून घेतली. काही मुद्द्यांवर त्यांनी टीक केलं, त्यांना जे जे महत्वाचे मुद्दे वाटले ते स्वतः त्यांनी लिहून घेतले आणि त्यांनी एक शब्द आम्हाला सकाळी दिला होता की काही करून मी आजच्या आज मला जे जे बदल या कर्जमाफी योजनेमध्ये करता येईल मी ते विधान भवनामध्ये त्याचा रिप्लाय आज देणार आहे आणि मी स्वतः ते करणार आहे. त्याच्यामुळे त्यांनी आपल्या आंदोलनामुळे 2 मागण्या मान्य झाल्या. सगळ्यांना नाही, हुरळून जाण्याचं काही कारण नाही, लगेच खुश होऊ नका. 2019चे शेतकरी रेग्युलर या कर्जमाफीमध्ये येणार, एवढी एक मागणी मान्य झाली आणि दुसरी रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना 26-27ची अट काढून त्या ठिकाणी कुठलेही 3 वर्षातले 2 वर्ष रेग्युलर भरावं असं त्यांनी सांगितलं. पण 50,000चे 1.5 लाख करा, वरच्या ओटीएसचे वरचे पैसे भरायचा आग्रह करू नका. अशा अनेक मागण्यांसाठी आपला लढा सुरूच राहणार आहे. पीक विम्याचा सुद्धा खूप मोठा स्कॅम महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. मागची जी पीक विम्याची योजना होती त्याच्यात 4 ट्रिगर होते, ते बरोबर होते. 4 स्थितीमध्ये विमा मिळायचा, नुकसान भरपाई मिळायची. आता जो यांनी पीक विम्याची योजना आणली ही एकच ट्रिगर आहे आणि ही बोगस योजना आहे. या योजनेत शेतकऱ्यांना पैसेच मिळणार नाही, हे सुद्धा आम्ही लक्षात आणून दिलं. आम्ही सांगितलं पूर्वीची योजना आणा 1 रुपयावाली, तर त्यांनी सकारात्मकता त्यात दर्शवली. ठीक आहे म्हणले, हे अजून आम्ही सगळ्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांची चर्चा करतो. आम्ही सातत्यानं हा पीक विम्याचा विषय पण आज बैठकीमध्ये खूप लावून धरला. एक साधारण पाऊण तास मुख्यमंत्री महोदयांबरोबर गिरीश भाऊ महाजनांच्या उपस्थितीमध्ये ही चर्चा झाली. गिरीश भाऊ महाजनांनी आमच्यामध्ये आणि सरकारमध्ये मध्यस्थी केली. विधान भवनाचा शेवटचा दिवस होता, रिप्लाय होता, त्यांची धावपळ असताना सुद्धा त्यांनी आमचं समाधान होईपर्यंत आम्हाला वेळ दिला, आमचं म्हणणं ऐकून घेतलं. काही मागण्या मान्य झाल्या, काही ज्या मागण्या आपल्या बाकीच्या आहेत त्या मागण्यांसाठी आपल्याला लढाई सुरूच ठेवायची आहे, हे डोक्यात ठेवा. आज मलबार हिलमधले ते मंत्री जे आहेत मंगलप्रभात लोढा, त्यांनी एक वक्तव्य केलं. त्यांनी असं सांगितलं की भारत सोने की चिडिया जो हुआ है वो स्टार्टअप की वजह से हुआ है, शेतीमुळे नाही. सगळ्या टीव्हीला त्यांचं सुरू आहे. तर आज त्यांना मी सांगितलं, पुन्हा तुमच्या समोर सांगतो की या सगळ्या राज्यातल्या मंत्रिमंडळातले सगळ्यात पैशावाले मंत्री म्हणजे मंगलप्रभात लोढा. त्यांना बरोबर मराठी पण येत नाही, मलबार हिलला राहतात, कदाचित पक्षाला खूप सारा फंड देत असतील म्हणून ते मंत्री असतील. त्यांनी सांगितलं की शेतीमुळे नाही झालं, भारताचं जे काय चाललंय ते सगळं स्टार्टअपमुळे झालं. तर त्यांना मी सांगतो
अजून अंबानी अदानीच्या कारखान्यामध्ये अन्नधान्य निर्माण करण्याची सोय तयार झालेली नाहीये. हा देश पूर्वी कृषीप्रधान होता, आताही कृषीप्रधान आहे आणि भविष्यातही कृषीप्रधान राहील. या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे, लक्षात ठेवा. आणि शेतकऱ्याचा एवढा जर तिटकारा मंगलप्रभात लोढांना असेल किंवा राग असेल शेतीबद्दल, तर त्यांनी आमच्या मायबापांनी पिकवलेलं अन्नधान्य ताटात खाऊ नये. त्यांनी स्टार्टअपमधून आलेले नटबोल्ट खावेत, त्यांनी सिमेंट खावं, इतर गोष्टी खाव्यात. तुमच्या ताटातला अन्नाचा कण आणि कण आमच्या मायबापाच्या घामाच्या थेंबातून आलेला आहे, विसरू नका लोढासाहेब. नंतर त्यांनी दुपारी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही सोप्यात सोडणार नाही. शेतकऱ्यांची माफी मागा, हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. अरे आमचे इंद्रजित भालेराव म्हणतात, शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर तुम्ही काय खाल धतुरा. आमच्या भरोशावर तुम्ही आहात, लक्षात ठेवा. जर आम्ही आंदोलन केलं ना सगळ्यांनी मिळून महाराष्ट्रात, तर मुंबई पुण्याचा जर आम्ही भाजीपाला दूध बंद केलं तर तळतळाट होईल सगळ्यांचा, लक्षात ठेवा. तो प्रयोग आम्ही एकदा केलाय. 2017ला पुणतांब्याच्या संपाच्या वेळी हा प्रयोग झालाय आणि त्याच्यानंतर दूध आंदोलनात सुद्धा आम्ही मुंबईचं 8 दिवस दूध बंद केलं होतं. शेतकऱ्यांनी जर ठरवलं ना तर यांना पळताभुई थोडी होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत वक्तव्य करताना राज्यातल्या मंत्र्यांनी विचार केला पाहिजे, सांभाळून बोललं पाहिजे. आता काही लोक आम्हाला विचारतात की तुम्ही मुंबईत जाऊन आंदोलन केलं, मग तुम्ही काय मिळवलं? आम्ही हे मिळवलं मुंबईत येऊन आंदोलन करणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये. आम्ही फाटके लोक आहे. स्वतःच्या खर्चानं काल इथं कार्यकर्ते आले, स्वतःच्या घरच्या भाकरी बांधून आले. अनेक लोक तर दिवसभर उपाशीच होते. स्वतःचं भाडं खर्च करून इथे येणं, स्वतःचं भाडं खर्च करून एवढं लांबून तिथं जाणं आणि जीव धोक्यात घालून आंदोलन करणं, अंगावर पोलीस केसेस घेणं, हे फक्त क्रांतिकारी विचाराचा माणूसच करू शकतो. त्याला क्रांतिकारकाचं काळीज लागतं, लक्षात ठेवा. फेसबुकवर बसून कमेंट टाकणं, संडासात बसून तुम्हाला फसवलं, तुम्ही नोटंकी करता, तुम्ही असं करता, याला काय अर्थ नाही. अर्थात आम्ही त्याचा कधी विचार केला नाही. पण तुम्हाला सांगतो, लढाईला 100% यश जरी आलेलं नसलं तरी काही अंशी यश आलेलं आहे. आता हे कमेंट करणारे किंवा आम्हाला प्रश्न विचारणाऱ्या लोकांना मी विचारतो की तुम्ही काय करता? जर आमचं म्हणणं आम्ही करतो ते तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही करा, तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही शेतकऱ्याचं नेतृत्व हाती घ्या, तुम्ही पुढे या, तुम्ही करून दाखवा. पण आपणही काही करायचं नाही आणि कोणी काही करत असलं तर त्याला करू पण द्यायचं नाही, अशी भूमिका काही गाव पंडितांची आहे. त्याला आम्ही भीक घालत नाही. हे भगतसिंगाच्या काळातही होते. भगतसिंगालाही नाव ठेवणारे लोक त्या काळात आपल्या जवळचेच होते. छत्रपती शिवाजी राजांना विरोध करणारे जवळचेच लोक होते. त्यामुळे आम्ही त्याचा विचार करणार नाही. आम्ही सत्याची लढाई घेऊन निघालेलो आहे. आम्ही आमच्या बापाच्या घामाच्या दामाची लढाई घेऊन निघालेलो आहे. ठीक आहे, त्याचं यश आज येईल, उद्या येईल, परवा येईल, हे आम्हाला माहित नाही. आता छत्रपती शिवाजी राजांच्या काळात जर समजा यातले काही गाव पंडित असते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना शाहिस्ते खानाचे बोटं कापून महाराज आले असते तर आपल्या गाव पंडितांना काय म्हणलं असतं? फक्त बोटच आणले, मुंडकं नाही आणलं. मग टप्प्याटप्प्याने लढाई यशस्वी करावी लागत असते, लक्षात ठेवा. हे सरकार एवढं सोपं नाही. म्हणजे इंग्रजापेक्षा सुद्धा भयानक लोक आहेत ते. आंदोलन करणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकणं, डांबणं, केसेस करणं, सारखा सगळ्या बाजूने अडचणीत सापडणं. मला बोटावर मोजण्या इतके काही मोजके आमदार सोडले तर सभागृहात बाकी आमदारांनी कर्जमाफीचा प्रश्न पण घेतला नाही. हो, बोटावर मोजण्या इतके सोडून द्या. ठीक आहे, सरकारला या आजच्या घोषणेचं क्रेडिट आम्हाला द्यायचं नसेल, बिलकुल देऊ नका. पण मी तुम्हाला एक गोष्ट दाव्यानं सांगतो, हे जे आज घोषणा झाली सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदयाकडून, ही फक्त प्युअर ऑफ शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे झालेली, लक्षात ठेवा. शेतकऱ्यांनी जो असंतोष दाखवला, पण तरी तुम्हाला सांगतो तुम्ही पूर्ण एकत्रित आले नाही. आता ही जी आंदोलन आम्ही केली ही आमच्या कार्यकर्त्याच्या बळावर केली, आमच्या सहकाऱ्यांच्या बळावर केली. पण गावगाड्यातला सामान्य शेतकरी जर खरोखर आंदोलनात उतरला असता ना तर बाकी अटी सुद्धा आपल्याला मान्य करून घेता आल्या असत्या. मला लोक फोन करतात, नाही तुम्ही 1 नंबर काम केलं. मला तुम्ही का नाही आले? नाही, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. घरी बसून पाठिंबा देऊ नका, रस्त्यावर उतरावं लागेल. अहो, काल आझाद मैदानामध्ये आम्हाला पोलीस स्टेशनला जेव्हा अटक करून नेलं तेव्हा शिक्षकांचं आंदोलन होतं. अख्खं आझाद मैदान शिक्षकांनी भरलेलं होतं, पाय ठेवायला जागा नव्हती. एवढी एकजूट आहे शिक्षकांची, सगळ्याच कर्मचाऱ्यांची. अहो, अंगणवाडी सेविकांचा मोर्चा म्हटलं तर आझाद मैदान फुल भरून जातं, अशी परिस्थिती आहे. मग तुम्ही शेतकरी काय येत नाही? ही गुलामीची मानसिकता आपल्याला सोडावी लागेल, लक्षात ठेवा. कुणीतरी काहीतरी करेल आणि आपल्याला मिळेल ही मानसिकता सोडावी लागेल. पुन्हा पुन्हा सांगतो की नुसतं ऑडिट करत मापा काढत बसू नका, एकत्र या. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एखादं आंदोलन उभं राहत असेल तर एकत्र या. जिथून होईल तुम्हाला तिथून जी मदत करता येत असेल ती करा. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारे फार मोजके लोक शिल्लक आहेत, आता लक्षात ठेवा.
त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी सांगतो, तुम्ही एकजूट नाही आले तर सरकार तुम्हाला ठिकाणावर ठेवणार नाही, तुमचं काही ऐकणार नाही. आत्तापासून आपल्याला पुढच्या लढ्याची तयारी करावी लागेल, हे लक्षात ठेवा. त्याच्याशिवाय सरकार आपल्याला न्याय देणार नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना सांगतो, आणि तुम्ही जर लढायला आले नाही तर आम्ही काय करणार आहे? आम्ही काय साऊथचे हिरो थोडीच आहे की एक फाईट में 10 लोगों को गिरा दिया. आणि आमची ताकद तुम्ही आहे. तुम्ही आले तर हे सगळं होईल. फक्त आमच्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर आम्ही आंदोलन पुढे न्यायचं आणि गावगाड्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनी मात्र घरी बसायचं. काहीतरी होणार आहे असं नाही चालणार. प्रत्येकाचं आपलं कर्तव्य आहे. जुन्या पेन्शन कर्मचारी संघटनेचा मोर्चा निघाला तर लाखो लोक येतात, नागपूरला असो का मुंबईत असो का कुठे असो. शिक्षकांच्या टीईटीचा मोर्चा, प्रचंड गर्दी, सगळे लोक संघटित आहेत. राव, आमदाराचे पगार कमी करा. सगळ्या पक्षाचे आमदार एका ठिकाणी येऊन मागणी करतील आमचे पगार वाढवा म्हणून. मग जर हे वेगळ्या पक्षात असून एकत्र येतात तर आपल्याला काय धाड भरली का? माझं म्हणणं आहे, पक्ष जात धर्म हे नंतर, पहिले आपली जात शेतकरी आहे, हे लक्षात ठेवा. आणि एका झटक्यात सगळंच काही होत नसतं. आता काही लोक काय म्हणले, तुम्ही फडणवीसांना ग्राउंडमध्ये आणून चर्चा करा. अहो, हे सरकार मेजॉरिटीचं सरकार आहे, यांना काही घेणं देणं नाही कोणाचं. लक्षात ठेवा, काही यांना घेणं देणं नाही कोणाशी. मला वाटतं ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला पुढे जाता येईल त्या पद्धतीनं पुढे जाऊ. उरलेल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या उर्वरित मागण्या आहेत त्याच्यासाठी आपली लढाई सुरू राहील. तुमच्या पातळीवर तुम्ही सुद्धा जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचं खरं आंदोलन उभं राहील, राजकीय विरोधी आंदोलन उभं राहील, त्या आंदोलनाला पाठबळ द्या, त्या आंदोलनाच्या सोबत राहा आणि आपापल्या परीने त्यात उतरा. तरच काहीतरी होणार आहे. नाही तर लढता लढता आम्ही संपून जाऊ, नाही तर आम्ही कायमच्या तुरुंगात चालले जाऊ. अशी वेळ आणू नका. म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना, शेतकरी पुत्रांना सांगतो, ज्याला ज्याला जे जे जमतं ते करा. ही स्वातंत्र्याची लढाई आहे शेतकऱ्यांच्या. ज्याला अडवता येईल त्यांनी अडवा, ज्याला लिहिता येईल त्यांनी लिहा, ज्याला बोलता येईल त्यांनी बोला, ज्याला जे जे करता येईल ते करा. पण ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. पुढची लढाई ही शेतीमालाच्या भावाची आणि राहिलेल्या कर्जमुक्ती योजनेतल्या अटी अजून राहिलेल्या अटी दूर करण्यासाठी, काही अनुदान वाढून घेण्यासाठी आपल्याला लढाई करावीच लागणार आहे. हे डोक्यात ठेवा. एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि आजच्या मुख्यमंत्री महोदयांच्या बैठकीत एवढंच झालं. काही मागण्या मान्य झाल्या, काही मागण्या बाकी आहेत. उर्वरित मागण्यांसाठी लढाई आपण सुरू ठेवू. पण काल जर आम्ही मुंबईत आलो नसतो, मुंबईत आम्ही राडा केला नसता, तर मुख्यमंत्र्यांच्या वतीनं चर्चेचा निरोप आला नसता. लेकरू रडल्याशिवाय त्याची माय त्याला दूध पाजत नाही, तसं भांडल्याशिवाय काही मिळत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे आम्ही जर घरीच राहिलो असतो तर त्यांनी चर्चेलाच बोलवलं नसतं आम्हाला. पण मुंबई कशी हादरवायची आंदोलनाच्या माध्यमातून, याचं टेक्निक आमच्याकडे आहे. आणि तुम्हाला सांगतो, हजारो पोलीस काल रस्त्यावर होते. हजारो पोलीस. म्हणजे अगोदरच्या दिवसापासून पोलीस आमच्या मागावर होते. पोलिसांना कुठून तरी खबर लीक झाली की आम्ही आंदोलनाला चाललो, तर अगोदरच्या दिवशीपासून पोलीस आम्हाला शोधत होते. पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यानं मुंबईत आलो आणि आंदोलन यशस्वी केलं. सरकारसोबत चर्चा केली, काही मागण्या पदरात पाडून घेतल्या. उर्वरित मागण्यांसाठी लढाई सुरू राहील. म्हणून तुम्हाला पुन्हा सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की आता तुम्ही थोडी बहुत साथ दिली असेल, पुढच्या आंदोलनात ताकदीनं साथ द्या. या सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा शब्द या निमित्तानं तुम्हाला देतो. इन्क्लाब जिंदाबाद. मित्रांनो, हे टेक्नॉलॉजीचं युग आहे, AIचं युग आहे, कॉम्प्युटरचं युग आहे. फडणवीस सरकारने आता कसल्याही अटी वगैरे न ठेवता, काही पडताळणी न करता, अगदी सरसकट ज्या अटी सैल केलेल्या आहेत 2019ची असेल किंवा 50,000 सवलतीची असेल, आता याची ताबडतोब अंमलबजावणी करून एका 8 दिवसामध्ये ही कर्जमाफी, जास्तीत जास्त या जुलै महिन्यामध्ये ही कर्जमाफी पूर्ण करावी आणि शेतकऱ्यांना नवीन कर्ज द्यावं. म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना खतं असेल, बियाणं असेल किंवा आता अनेक भागामध्ये दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे. असे अनेक संकटं शेतकऱ्यांसमोर आहेत आणि शेतकऱ्यांना यासाठी पैशाची गरज आहे. त्यामुळे पहिलं कर्ज आता ताबडतोब माफ करून नवीन अंमलबजावणी करावी. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.